एका बाजूला हक्काच्या वेतनाची अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला थेट रोजीरोटीच हिरावली जाण्याची भीती अशा कात्रीत सोलापूर परिसरातील सुमारे 30,000हून अधिक महिला विडी कामगार अडकलेले आहेत। राज्य शासनाने विडी कामगारांसाठी लागू केलेले 379 रुपये किमान वेतन आणि वाढीव महागाई भत्ता देणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचा पवित्रा विडी कारखानदारांनी घेतला आहे। ही वेतनवाढ मागे न घेतल्यास उद्योग थेट तेलंगणात हलवण्याचा इशारा दिल्याने सोलापुरातील विडी कामगारांच्या घराघरात चिंतेचे सावट पसरले आहे। वेतनवाढीच्या या आदेशाविरोधात 1 सप्टेंबर पासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देत उद्योजकांनी शासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणारी तयारी केली आहे। नवीन वेतन दराच्या विरोधात आम्ही 1 सप्टेंबर पासून विडी कारखाने बेमुदत बंद करणार आहोत। शासनाने नवीन किमान वेतन दर बंधनकारक केल्यास सोलापुरातील विडी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव सुनील क्षत्रिय यांनी मांडली। उद्योगाच्या ढासळत्या आर्थिक गणितावर बोट ठेवत महाराष्ट्र राज्य विडी उद्योग संघाचे कार्यकारी सदस्य अरुण साबळे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक 245 रुपये किमान वेतन विडी कामगारांना दिले जाते। त्यात आणखी मोठी वाढ करून 379 रुपये वेतन निश्चित करणे उद्योगाच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम करणारे ठरेल। विडी उद्योगावरील जीएसटी कमी झाल्याचा कामगार संघटनांचा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगत संघाचे प्रवक्ते बाळासाहेब जगदाळे यांनी आकडेवारी मांडली। पूर्वी 1000 विड्यांमागे 1 रुपया 5 पैसे उत्पादन शुल्क होते। आता विडीच्या किमतीनुसार 10% उत्पादन शुल्क लागू असून त्यामुळे 1000 विड्यांमागे 80 ते 100 रुपयांनी उत्पादन खर्च वाढत आहे, असे जगदाळे यांनी स्पष्ट केले। तसेच तंबाखूवरील जीएसटी 28% थेट 40% झाल्यामुळे कच्च्या मालाच्या उत्पादन खर्चात 12% वाढ झाली आहे। यामुळे विडीच्या विक्री किमती वाढून खपावर परिणाम झालाय। एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे वेतन वाढीचा बोजा, यामुळे विडी उद्योग बंद पडल्यास सोलापूरच्या अर्थकारणाला आणि कष्टकरी महिलांच्या संसाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।